पैशाची देवाणघेवाण आणि ट्रॅक्टर अवजाराच्या वादातून बोथा येथील 75 वर्षीय इसमाची 2 व्यक्तींनी तोंड व गळा दाबून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दौलतरामा गव्हाणे वय 75 वर्ष, राहणार बोथा, तालुका उमरखेड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीचा नातू रजनीश कैलास गव्हाणे यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार घटनेतील आरोपी परमेश्वर साहेबराव मोरे वय 30 वर्ष या व्यक्तीने दौलत गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे वापरण्यास घेतली होती. तसेच वेळोवेळी रोख रक्कमही घेतली होती. या वस्तू आणि पैसे परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी रजनीश गव्हाणे यांना माहिती मिळाली की त्यांच्या बोथा येथील घराला बाहेरून कडी लावलेली असून आत काहीतरी गैरप्रकार सुरू आहे. फिर्यादी नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले असता घराला बाहेरून कडी लावलेली दिसली आणि यावेळी कुटुंबियांमार्फत तात्काळ पोफाळी पोलीस स्टेशन येथे या घटनेची माहिती देऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचे दरवाजे उघडले. त्यावेळी दौलत गव्हाणे हे खाटेवर मृतावस्थेत आढळले. घराचा आतील दरवाजा तोडून पोलिसांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी लपून बसलेले परमेश्वर साहेबराव मोरे वय 30 वर्ष, विनोद कोंडबा गव्हाणे वय 25 वर्ष हे दोघे मिळून आले. 75 वर्षीय दौलत गव्हाणे यांची हत्या का केली याचे कारण संदर्भात फिर्यादीने असे सांगितले की परमेश्वर मोरे यांनी घेतलेले पैसे आणि ट्रॅक्टरची अवजारे परत करण्यासाठी दौलत गव्हाणे यांनी तगादा लावला होता आणि याच रागातून आरोपींनी संगनमत करून 23 एप्रिल रोजीच्या रात्री 9 ते 10:30 वाजताच्या दरम्यान दौलत गव्हाणे यांचा तोंड व गळा दाबून खून केला. दौलत गव्हाणे यांना पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेतील दोन्ही आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोफाळी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.